नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅपी या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, सर्व सीईटीच्या ह्या एक्झाम झालेल्या आहेत। काय काय सीईटींचे आन्सर की आलेले आहेत, काय कायचे ऑब्जेक्शन ट्रॅकिंग झालेले आहेत। आता फक्त ते वाट पाहण्याची वेळ आहे, म्हणजे ती फक्त निकालाची। याचा रिझल्ट कधी लागेल, स्कोर कार्ड कधी येईल, याची सर्वांची अपेक्षा आहे। तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे सर्व सीईटीच्या निकालाच्या तारखा आलेल्या आहेत। आता त्या प्रत्येक सीईटीच्या तारखा वेगवेगळ्या आहेत। तर तुम्हाला या व्हिडिओनंतर पुढे एका मिनिटात समजेल तर कोणत्या सीईटीची तारीख किती असेल, MST सीईटीची तारीख किती असेल, LLB 5ची किती असेल, DEDची किती असेल, तसेच BBA BCS वगैरे या सर्व सीईटीच्या वेगवेगळ्या तारखा आहेत। तर त्या आता पुढे मी मेन्शन करून दाखवलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहून घ्या। तसेच आपला ग्रुप जॉईन करायला विसरू नका। व्हॉट्सअप व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, लवकर जावा, आपलं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। त्याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टन्स माहिती तिथे भेटत असते। तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला पूर्ण बघून झाल्यानंतर तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा मराठी नेट कॅपी या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे की आता जेवढ्या पण सीईटीच्या एक्झाम झालेल्या आहेत, त्यांचे निकाल राहिले आहेत, त्यांचे निकाल नक्की तारखा कधी येणार आहेत ते आता तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम सीईटीच्या वेबसाईटवरती यायचं आहे। सीईटीच्या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी त्यांनी जाहिरात काढली आहे, दिनांक 1 जून 2024ला जाहिरात काढली आहे की या ठिकाणी पाहू शकता ऑल सीईटीच्या एक्झाम्सबद्दल त्यांनी सांगितले आहे। टेंटेटिव्ह शेड्यूल पब्लिशिंग वर्सेस सीईटी रिझल्ट वेबसाईट ऑन 2024-25। ओके, याच्यानंतर आपण हा GR पाहून घेऊ। या ठिकाणी डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करून या ठिकाणी पाहू शकता त्यांनी सांगितलं आहे शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सामायिक परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात येणार असून संभाव्य तारखा खालील प्रमाणे आहेत। म्हणजे या ठिकाणी पाहून घ्या, त्यांनी सांगितले आहे MST CET 2024 PCB आणि PCM दोन्ही ग्रुपच्या एक्झाम झालेल्या आहेत आणि त्याचा रिझल्ट हा 10 जून 2024ला लागणार आहे। तसेच या ठिकाणी दिलेलं आहे BA BSc BEd CET याचा 12 जूनला लागणार आहे। त्याच्यानंतर BHM CET CET 2024 याचा 11 जूनला लागणार आहे। त्याच्यानंतर DPN PHN 12 जूनला लागणार आहे। MHM CET 13 जूनला, नर्सिंग CET 16 जूनला, LLB 5 इयर 16 जूनला, तसेच BCA BBCA BBA BSM BBM याचा निकाल हा 17 जूनला लागणार आहे। हा संभाव्य तारखा CETने जाहीर केलेल्या आहेत। या तारखे दिवशीच तुमचा निकाल लागणार आहे। तर याचा निकाल पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। याचं स्कोर कार्ड म्हणजेच निकाल कसा डाउनलोड करायचा हे आपल्या चॅनलवरती ज्या त्या तारखेला येणार आहे। जर समजा कोणाचं MST CET असेल कोणाचा विषय, तर त्यांचा निकाल 10 तारखेला लागणार आहे। तर 10 तारखेला आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल, तर याचं रिझल्ट कसा डाउनलोड करायचा हा व्हिडिओ येईल, तर तो तुम्ही पाहू शकता। त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यामध्ये दिलेल्या सर्व CETचा निकाल हा ज्या त्या तारखेला लागेल आणि त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल। तर तुम्हाला हा रिझल्ट कसा डाउनलोड करायचा बघायचा असेल आणि तो तुम्हाला डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये ठेवायचा असेल तर आपला व्हिडिओ पाहून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। रिझल्ट लागल्यानंतर ॲडमिशन फॉर्म हा कसा भरायचा याची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।